नागपुरात भर रस्त्यावर भर दिवसा एका मद्यधुंद दुचाकी चालकाने ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घालत त्यांचा वॉकी टॉकी हिसकावून पळ काढला। लकडगंज भागात हा प्रकार घडला असून नंतर त्याला बुटीबोरीतून अटक करण्यात आली। शनिवार दुपारी लकडगंज भागात ही घटना घडली। ट्रॅफिक हवालदार राजू बागडी आपल्या पथकासह जुना मोटर स्टँड चौकात वाहन तपासणी करत होते। त्याचवेळी एक दुचाकी स्वार रॉंग साइड येताना दिसला। त्याला तात्काळ थांबवण्यात आलं। तपासणी दरम्यान त्या युवकाच्या तोंडातून दारूचा तीव्र वास येत असल्याचं आढळलं। पोलीस त्याला ब्रेथ एनालायझर चाचणीसाठी नेत असतानाच अचानक त्यानं दुचाकी थांबवली, चावी काढली आणि हवालदाराचा वॉकी टाकी हिसकावून त्यानं पळ काढला। पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो फरार झाला। अखेर पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला नंतर बुटीबोरीतून अटक केली आणि वॉकी टॉकीही जप्त केला। चौकशीत त्यानं नशेत ही कृती केल्याची कबुली दिली। सरकारी कामात अडथळा आणणे आणि सरकारी मालमत्तेची चोरी या संबंधित कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, तर त्याला कारागृहात पाठवण्यात आलंय। पोलीस हवालदार राजू बागडी यांच्यासोबत झटापट केली। तसेच त्यांच्याकडे जो शासकीय वॉकी टॉकी होती ती घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला। सदर आरोपी हा वॉकी टॉकी घेऊन पळून गेला। सदर आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 132 शासकीय कामात अडथळा व कलम 309(4) जबरदस्तीने शासकीय वस्तू घेऊन जाणे असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचा शोधकामी एक टीम पाठवण्यात आलेली होती। सदर टीमने बुटीबोरी या ठिकाणी येऊन आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीला न्यायालयीन कस्टडीत पाठवण्यात आलेले आहे।